की आधीच्या MRI मध्ये फक्त टेंडिनोसिस होता, म्हणजे काय होतं, स्नायूची क्वालिटी थोडीशी खराब होते, बरोबर ना, पण टेंडन चांगला होता, म्हणजे स्नायू चांगला होता. आत्ताचा MRI आता 60% टेअर दाखवतोय, म्हणजे जर 100% थिकनेस पकडला आपण तर त्यात 60% फाटला येतो, आता 40% जो इंटॅक्ट आहे. याचा अर्थ असा आहे की तो प्रोग्रेसिव्ह आहे. मागचा आणि याच्यामध्ये काय झालं, तो वाढला, कमी नाही झाला. आता आपल्याकडे राहिलं ऑप्शन 2 बेसिकली. एक तर आपण इंजेक्शन देऊन बघू शकतो, पण हा टेअर आहे ऑफ 60%. सो नॉर्मली आता मेडिकलचा डेटा काय सांगतो आपल्याला, की एखादा स्नायूचा थिकनेस जर 50% कमी फाटला असेल तर तुम्ही त्याला वाचवायचा प्रयत्न करू शकता आणि वाचायचे चान्सेस पण असतात. पण तीच गोष्ट 40-50% पुढे जायला लागली तर वाचायचे चान्सेस कमी असतात आणि तुम्हाला सर्जिकली ट्रीट करणं गरजेचं आहे. नुसत्या इंजेक्शननी किंवा नुसत्या व्यायामाने तर बरा होईल याची काहीही गॅरंटी नाही. कारण 60% आसपास आता ऑलमोस्ट ते दाखवते. ऑलमोस्ट 20 मिलीमीटर म्हणजे किती झाले, ऑलमोस्ट 2 सेंटीमीटर झाला, म्हणजे हा खूप मोठा एरिया झाला. म्हणजे असा छोटासा नाहीये तो की 5 मिलीमीटर आहे, 4 मिलीमीटर आहे, असं नाहीये. चांगला 20 मिलीमीटरचा एरिया आहे. तर मला असं वाटतं त्याला सर्जिकली जाणं जास्त गरजेचं आहे. दॅट विल बी आयडियल ट्रीटमेंट. हे शिवणं हे आयडियल आहे, कारण ते तेवढं फाटलंय. पण तुम्ही म्हटला आपल्याला चान्स घ्यायचा आहे तर आपण चान्स देऊ शकतो, पण चान्स आहे की तो फेल्युअर मध्ये जाऊ शकतो आपल्यासाठी. हील व्हायचे चान्सेस असतात, पण असं असतं की एखादी गोष्ट 30-40% असेल तर ती हील व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात, जे 50-60% खूप कमी असतं. होत नाही असं नाही. 60-70% लोकांचं होत नाही, म्हणजे 20-30% लोकांचं बरं तर होतच की नाही. मग आपण त्या 20-30% जाणार आहोत का आपण 60-70% लोकांच्यात, हे केल्याशिवाय कळणार नाही. पण दिस इज नॉट अ आयडियल ट्रीटमेंट नो. आता प्रत्येक गोष्टीला एक आयडियल ट्रीटमेंट असतं ना, की हे केलं की तुम्हाला व्यवस्थित होता येईल, तर यासाठी तर सर्जरी आहे.